नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी हवामान अभ्यासक योगेश आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. खरं तर खूप आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आपण घेऊन आलेलो आहे. आज 15 जुलै 2026 संध्याकाळचे 10:30 वाजले आणि तेवढीच आनंदाची बातमी माझ्यासाठी आहे. आपण सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा स्पेशल हवामान अंदाज दिलेला होता आणि 5-6 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये अचानक जोर वाढून चांगल्याही स्वरूपाचा असणार आहे. तर आज 15 जुलै बऱ्याच भागामध्ये शेतकरी बांधवांनो पाऊस झालेला आहे. आज खूप साऱ्या कमेंट शेतकरी बांधवांच्या आलेल्या आहे आणि खूप फॉलोअर आज आपले झालेले आहे. हे सर्व असण्याचं कारण म्हणजे आपण जो काही आतापर्यंत हवामान अंदाज दिलेला आहे तो त्याच पद्धतीनं खरा ठरलेला आहे. तर चला शेतकरी बांधवांनो, वेळ न लावता आपण आता कुठे कसा पाऊस होणार आहे हे बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी आता शेतकरी बांधवांनो, अजूनही असे काही भाग होते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र झालं, मराठवाडा झालं, या भागामध्ये अजून देखील पाऊस झालेला नव्हता. तेथीलही भरपूर शेतकरी बांधवांच्या कमेंट आहे, ज्यामध्ये सोलापूर झालं, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी काही भाग, या भागामध्ये अजूनही खूप कमी पाऊस झालेला होता. या भागामध्ये भरपूर शेतकरी बांधवांच्या आपल्याला कमेंट होत्या, सोबत खानदेशातही आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तर आता हवामान अंदाज देणारच आहे. साधारण आपण 16 जुलैपासून 20 जुलै दरम्यान जो काही आता पाऊस असणार आहे याचा अंदाज देणार आहे. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात वातावरणात चेंज होईल, म्हणजे झड स्वरूपाचा पाऊस काही भागासाठी असणार आहे, त्यामुळे आपण तो स्वतंत्रपणे अंदाज देणारच आहे. तर शेतकरी बांधवांनो, 16 आणि 17 जुलै दरम्यान या 2 दिवसादरम्यान जो काही भाग असणार आहे, आपण सुरुवातीला तेही सांगूया. ज्यामध्ये आपण कोकण घेतलं तर साधारण कोकणमध्ये 20 जुलैपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारच आहे. तर काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात जोर वाढून चांगला पाऊस देखील होईल. आपण पुढे पश्चिम महाराष्ट्राकडे येऊया. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पुणे झालं, सातारा, सांगली, सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा परंतु तुरळक भागात पाऊस असणार आहे. काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची अजूनही कमतरता या भागात असणार आहे. सोबत आपण त्यासोबत अहिल्यानगर आणि नाशिकही घेणार आहे. याही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये पाऊस असणार आहे. तर काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात तो चांगला देखील होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सोलापूर. आपल्याला खूप शेतकरी बांधवांच्या सोलापूर भागातून कमेंट होत्या. तर या भागामध्ये 17 जुलैला निश्चित शेतकरी बांधवांनो, 17 जुलैला सोलापूर जिल्ह्यामध्ये जो काही भाग आहे, म्हणजे ज्या भागामध्ये अजून देखील कमी पाऊस झालेला आहे, याही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा शेतकरी बांधवांनो असणार आहे. त्यानंतर आपण पुढे मराठवाडा जाऊ. तर मराठवाड्यामध्ये ज्यामध्ये 16 आणि 17 जुलै दरम्यान, यामध्ये 16 जुलैला पाऊस असणारच आहे, परंतु 17 जुलैला मराठवाड्यात देखील पावसाची व्याप्ती बऱ्यापैकी असणार आहे. ज्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर काही भाग झालं, त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या भागामध्ये या जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. परंतु काही भागामध्ये, म्हणजे ज्या भागामध्ये अजून धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये कमी पाऊस झालेला होता, याही बऱ्याच भागामध्ये 17 जुलैला निश्चित बऱ्यापैकी पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर बाकीही जे काही मराठवाड्यातील जिल्हे आहे, यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये पाऊस असणारच आहे. तर पुढे शेतकरी बांधवांनो, आपण विदर्भाकडे येऊ. आता विदर्भामध्ये 16 आणि 17 जुलै दरम्यान, ज्यामध्ये 17 जुलैला 16 आणि 17 जुलैला दोनही दिवशी विदर्भामध्ये चांगला जोर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणार आहे. म्हणजे नागपूरमध्ये आपण नागपूर, भंडारा, त्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा हे काही जिल्हे आहे, यामध्ये 16 आणि 17 जुलैला विशेष चांगल्यापैकी जोर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये असणार आहे. म्हणजे चांगल्या स्वरूपाचा पाऊस इथे देखील होणार आहे. तर बाकी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारच आहे. परंतु अचानक, आपण याही पूर्वी सांगितलं होतं, अचानक पावसाचा जोर वाढून काही भागामध्ये चांगला पाऊस, तर निश्चित विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता 16-17 जुलै दरम्यान असणार आहे. त्यानंतर 17 आणि 18 जुलै दरम्यान हा पाऊस अमरावती जो काही प्रशासकीय विभाग आहे, मग अमरावती प्रशासकीयमध्ये अकोला झालं, वाशिम झालं, बुलढाणा झालं, यवतमाळ या भागामध्ये याची व्याप्ती थोड्याफार प्रमाणात 18 जुलैला बऱ्यापैकी दिसणार आहे. परंतु हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस असणार आहे. अगदी काही भागामध्ये त्याचं जोर वाढून थोड्याफार प्रमाणात याही भागामध्ये तो चांगला क्वचित भागामध्ये असणार आहे. आणि याच पद्धतीनं तो 19-20 दरम्यान हा पाऊस आपल्या महाराष्ट्रातील जो खानदेश आहे, या खानदेशामध्ये थोड्याफार प्रमाणात दाखल होणार आहे. आणि या भागामध्ये जो काही खानदेशातही अजून काही भागामध्ये असं आहे की या भागामध्ये पाऊस कमी आहे. तर शेतकरी बांधवांनो, अजूनही या भागामध्ये थोड्याफार पावसाची कमतरता दिसतच आहे आपल्याला, आणि ती थोड्याफार प्रमाणात असण्याची शक्यता आहे. परंतु बऱ्यापैकी पाऊस याही भागात तो दाखल होईल. तर शेतकरी बांधवांनो,
हे 16 आणि 17 जुलै दरम्यान 18-19 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुन्हा बऱ्याच भागामध्ये म्हणजे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र झालं, मराठवाडा झालं या भागामध्ये असणार आहे. परंतु जे काही उत्तर महाराष्ट्र आहे या भागामध्ये 19 आणि 20 जुलै दरम्यान महाराष्ट्राचा उत्तर सर्वच भाग म्हणजे आपण जळगावपासून घेतलं तर पूर्ण नागपूरपर्यंत वर्धा या भागात जो जळगाव झालं, त्यानंतर अकोला झालं, यवतमाळ काही भाग झालं, बुलढाणा झालं, वर्धा, नागपूर, गोंदिया या भागामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला चांगल्यापैकी दिसणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस याही भागात या काळात असणार आहे. आणि त्यानंतर 21 आणि 22 जुलैला ज्यामध्ये पावसाचं प्रमाण बदलणार आहे म्हणजे झड स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये असण्याची शक्यता आहे. तर त्याही भागाचा आपण अंदाज शेतकरी बांधवांना लवकरच देणार आहे. परंतु आता शेतकरी बांधवांना अजून एक दिलासादायक बातमी म्हणजे अजूनही ज्या भागात पाऊस झालेला नाही म्हणजे अजून काही भाग कोरडे आहे, या भागामध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे, त्या भागाला निश्चितच त्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. हा पाऊस काही भागामध्ये तुरळक मध्यम स्वरूपाचा पश्चिम महाराष्ट्रात असणारच आहे म्हणजे इथे थोडाफार प्रमाणात पाऊस हा कमीच असणार आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याची चांगली व्याप्ती शेतकरी बांधवांनो असणार आहे. बाकी जे काही पद्धतीने आपण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं पाऊस हा शेतकरी बांधवांना असणार आहे. निश्चित आपण हवामान अंदाज कुठून बघता आपला तालुका, जिल्हा कमेंटमध्ये कळवा. आपण त्याही भागाचा अंदाज कायम देण्याचा प्रयत्न करू. आणि शेतकरी बांधवांनो खूप साऱ्या कमेंट आलेले होते पण आपल्याला रिप्लाय द्यायला जमलं नाही. परंतु निश्चित शेतकरी बांधवांनो आपण आजपर्यंत माझ्या कमेंट बॉक्समध्ये बघा आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना कमेंट देताना रिप्लाय दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांची जी काही कमेंट आली आपण प्रत्येकाला रिप्लाय दिलेला आहे. शेतकरी बांधवांनो आपल्याही कमेंटला रिप्लाय दिला जाईल. चुकून एखादी कमेंट राहिली तर मी माफी मागतो. एवढं सारं शक्य नाही परंतु आपण सर्व शेतकरी बांधवांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. तर भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.